महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत तहसीलदार कार्यालय वसई छत्रपती शिवाजी महाराज स्वसमाधान शिबिराचे आयोजन सहजीवन हॉल मर्सेस येथे केले होते। शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट वसई तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती कामासाठी लागणारे विविध दाखले, सातबारे, रेशन कार्ड, ऑनलाईन रजिस्ट्रेशन व इतर दाखले व कार्ड तसेच इतर नागरिकांचे अलग अलग दाखल्यांचे वाटप सदर शिबिरात करण्यात आले। शिबिराचे आयोजन करण्यासाठी वसई विरार काँग्रेस जिल्हाध्यक्ष ओनिल आल्मेडा तसेच वसईतील जुने अनुभवी शेतकरी मंडळ अधिकारी, निर्मळ आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले। श्री ओनिल आल्मेडा यांनी असे शिबिर पुन्हा घेण्याचे देखील बोलून दाखवले। आता श्री ओनिल आल्मेडा काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। नमस्कार, मी ओनिल आल्मेडा, अध्यक्ष सुखसंपत्ती संवर्धक सहकारी सोसायटी। आज महसूल महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत तहसीलदार कार्यालय वसई यामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर याचं आयोजन सहजीवन हॉल मर्सेस येथे केलेलं आहे आणि त्याचा प्रमुख उद्देश विविध प्रकारचे दाखले जे शेतकऱ्यांना लागतात ते देण्याचा प्रमुख उद्देश आहे। त्यामध्ये राशन कार्ड मधील नावं कमी करणं, राशन कार्ड मध्ये नाव एखादं वाढवायचं असेल ते वाढवणं, त्याचप्रमाणे राशन कार्डची केवायसी झाली नसेल एखाद्या व्यक्तीची ती केवायसी करणं, ऑनलाईन राशन कार्ड साठी ऍप्लिकेशन देणं, त्याचबरोबर सातबारामध्ये जे वारस तक्त्याचं शिबिर काही मागच्या महिन्यात आपण आयोजित केलं होतं त्याचं देखील पुढचं काम इकडे चालू आहे। उत्पन्नाचे दाखले देण्याचं काम विशेष करून हे दाखला शिबिर आहे। दाखले देण्यामध्येच सातबारा एखादा कोरा करणं, त्याच्यामध्ये जे बोजे असतील, जुने बोजे असतील ते रद्द करणं, अशा विविध प्रकारचे 15 ते 20 प्रकारचे दाखले देण्याचं काम ह्या शिबिरामध्ये होत आहे। निर्मळ विभागातलं हे शिबिर आयोजित केलेलं आहे। अजून 3 ठिकाणी निर्मळ सर्कलमध्ये ह्या शिबिराचं आयोजन केलं जाणार आहे। त्यामध्ये विशेष करून या निर्मळ विभागाचे सर्कल संतोष मते यांच्या पुढाकाराने आणि त्यांचे सर्व सहकारी तहसील विभागाचे आणि महसूल विभागाचे त्यांनी ह्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। सहजीवन हॉल सुखसंपत्ती संवर्धक सहकारी सोसायटी आणि जॉन आल्मेडा प्रतिष्ठान ह्यामध्ये या हॉलमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि आपल्याला ऑनलाईन वायफाय कनेक्शन असल्यामुळे शेतकऱ्यांना कमी वेळात त्यांची जी पूर्तता करायची आहे ती करता येत आहे। दिवसभर हे शिबिर चालणार आहे आणि येणाऱ्या आठवड्याभराच्या काळात अजून 3 शिबिरं या निर्मळ सर्कलमध्ये आयोजित केली जाणार आहेत। तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की या शिबिरामध्ये मिळणारे दाखले कुठले कुठले आहेत ते ह्या व्हिडिओ मार्फत आपल्याला कळणारच आहे। तसेच सर्कल संतोष मते हे देखील ह्याविषयी जास्तीत जास्त माहिती देणार आहेत। शेतकऱ्यांचा दाखला, ज्येष्ठ नागरिकाचा दाखला हे देखील या शिबिरामध्ये आपल्याला मिळणार आहेत। अनेक सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत, त्यासाठी तुम्हाला ज्येष्ठ नागरिकाचा दाखला मिळणं गरजेचं आहे, तो देखील या शिबिरामधून आपल्याला मिळणार आहे। तर या दाखला शिबिराचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा एवढेच प्रामाणिकपणे आव्हान मी आपल्या सर्वांना करत आहे। धन्यवाद। संतोष मते, मंडल अधिकारी निर्मळ। महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियानाचा एक भाग म्हणून आज आपण सहजीवन हॉल इथे 1 दिवसाचं दाखल्याचं शिबिर आयोजित केलेलं आहे। यामध्ये विविध प्रकारचे दाखले, शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेले दाखले, विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनसाठी असलेले, ज्येष्ठ नागरिक, रेशन कार्ड मध्ये नाव कमी करणे, ऍड करणे यासारखे आज या शिबिरामध्ये काम होणार आहे। महसूल विभाग च्या महाराष्ट्र अभियानाअंतर्गत महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व पारदर्शक करणे यासाठी या महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे। आजचा हा कार्यक्रम माननीय उपविभागीय अधिकारी वसई तसेच माननीय तहसीलदार वसई यांच्या सौजन्याने आज घेण्यात येत आहे। माझं नाव जोसेफ मचाडो, मी शेतकरी आहे आणि इथे या शिबिरामध्ये मला ॲग्री टॅगचा दाखला मिळण्यासाठी मी आलेलो आहे। इथल्या सहजीवन परिवारातर्फे माननीय ओनिल आल्मेडा साहेब यांनी जे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो।
आणि ॲग्रिस्टॅग मिळाल्यानंतर मला ॲक्च्युली कृषी पर्यटन करायचं आहे. माझ्या गांडूळ खताचा प्रकल्प आहे, त्याद्वारे मी लोकांना ज्ञान देण्याचं मी कार्य करणार आहे. तर या दृष्टीने हा शिबिर आहे ते अत्यंत उपयुक्त आहे. सर्वांचे मी आभार मानतो. शिक्षण मिळेल एक गांडूळ खताचं जे प्रशिक्षण आहे ते मी स्वतः देणार आहे तिकडे. लोकांनी म्हणजे आज रासायनिक खतं एवढी महाग झालेली आहेत आणि शेतीचा जो पोत आहे तो सुधारण्यासाठी गांडूळ खत एकदम उपयुक्त आहे. त्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे. यामध्ये सरकारचं तुम्हाला मदत मिळते का? मिळू शकेल, मी प्रयत्न करणार आहे. आणि वनील साहेब पण आहेत, ते पण आम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे आणि सर्कल पण आहेत, शासकीय अधिकारी पण मदत करतील अशी माझी अपेक्षा आहे.